हे वर्तमान अफझुल खानास कळले तेव्हा तो पुण्याकडचा रोख फिरवून वाईस आला व तेथे तळ देऊन मोठ्या हुशारीने राहिला. महाराज अशा डोंगराळ व बिकट जागी जाऊन राहिले हे पाहून खानाला फार वाईट वाटले. तो प्रांत किती खडतर आहे हे त्यास पक्के ठाऊक होते. तेव्हा अशा अडचणीच्या जागी शिवाजी महाराजांशी सामना करणे आपणास फार जड जाईल हे त्याच्या लक्षात येऊन तो विचारात पडला. मग त्याने असे मनात आणले, त्यांना तिकडून हरयुक्तीने काढावे, त्यांना स्नेहभाव दाखवून व इतबार वाटेल असे करून इकडे आणावे आणि जिवंत धरून मतलब साधावा. या हेतूने त्याने मावळातल्या कित्येक देशमुखांना पत्रे लिहून अनेक प्रकारे लालूच दाखवून आपापल्या लोकांनीशी आपल्या मदतीस येण्याविषयी लिहिले. त्याप्रमाणे खंडोजी खोपडे आपले मावळे घेऊन अफझुल खानास जाऊन मिळाला. ह्या खोपड्याचे आणि कान्होजी जेधे यांचे देशमुखी संबंधाने भांडण होते. जेधे महाराजांस शरण गेल्यामुळे त्याचकडे हिरडस मावळाची देशमुखी कायम झाली होती. या रागाने खोपड्याने महाराजांशी विरोध करून यवनांची ताबेदारी स्वीकारली होती. त्याने यावेळी शिवाजी महाराजांना पकडून आणतो असा लेखी करार रोहिड खोऱ्याच्या देशमुखी परत मिळण्याच्या आशेने अफझुल खानाशी केला होता. या खोपड्यांप्रमाणेच गुंजन मावळचा देशमुख विठोजी हैबतराव यास अफझुल खानाने आपणास येऊन मिळण्याविषयी लिहिले होते. अफझुल खानास खोपडे जाऊन मिळाल्यामुळे आपले वतन जाण्याची भीती आहे व आपणासही अफझुल खान बोलावित आहे अशा आशयाचे पत्र कान्होजी जेधेंनी महाराजास लिहिल्यावरून त्यांनी त्यास असा जबाब लिहिला की तुमच्या वतनाची तुम्हास परवा असल्यास तुम्ही त्याच्याकडे जावे, पण चांगला विचार करून जावे. यावर जेधे महाराजांकडे जाऊन म्हणाले की मी आपले वतन तुमच्या पायी अर्पिले आहे, तुमचे बरे ते माझे बरे असे म्हणून आपली मुले माणसे व चीज वस्तू तळेगावास पोहोचती करून तो आपले लोक घेऊन प्रतापगडावर गेला.